नमस्कार, मी निलेश. शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. मागे आपल्या चॅनलवरचा जर शृंग ऋषी, पातूर लेण्या किंवा भुयार, त्याचबरोबर काशी कवळेश्वर, पातूरचं काशी कवळेश्वर मंदिर हे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर त्यात आपण उल्लेख केलाच आहे की पातूर हे एक पौराणिक आणि ऐतिहासिक शहर आहे. अनेक पौराणिक संदर्भ अगदी रामायणाच्या काळापासून या शहराला आहेत. इथे अनेक सत्ता ज्यावेळी या देशावर राज्य करत होत्या त्यावेळी या शहराचा देखील त्यात समावेश होता. इथे गोंड राजांचं देखील अस्तित्व काही काळ होतं. या शहराला, पातूर शहराला 5 मुख्य वेश त्यावेळी होत्या: गोंडवेस, महाजन वेस, खानापूर वेस, शहाबाबू वेस आणि बाळापूर वेस. त्याबरोबर एक खिडकी देखील या गावाला होती. आजही ती जागा जी आहे ती दाखवली जाते. 5 पैकी केवळ 3 वेशी आज सुस्थितीत आहेत, 2 नामशेष झाले आहेत. यापैकी गोंडवेस जी वेस आहे त्या वेशीच्या समोर किंवा त्या वेशीतून बाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा एक नदी ओलांडून, बोर्डी नदीचं पात्र ओलांडून, जिला आता सुवर्ण म्हटलं जातं, त्या नदीच्या वरच्या बाजूला मोठा महादेव आहे. या महादेवाला गोंडाचा महादेव देखील म्हणतात. एका भल्या मोठ्या कडुलिंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर, एका चौथऱ्यावर हा महादेव आहे. इथे या पिंडीतून पाणी निघते आणि या पिंडीतून आजही बाहेर पाणी येतं. हा काय चमत्कार आहे किंवा ही काय गोष्ट आहे? तर असं सांगतात की या पिंडीच्या खाली विहीर आहे आणि या पिंडीला एक छिद्र आहे, ते आज दिसतं, त्यात आज पाणी आहे असं आपल्या लक्षात येतं. जेव्हा आजूबाजूच्या टेकड्या पाझरायला लागतात तेव्हा आणि ती खालची विहीर पूर्ण भरते त्यावेळी त्या पिंडीतून जे आहे ते पाणी बाहेर. पिंडीसमोर नंदी आहे, एका कडुलिंबाच्या झाडाखाली पिंड आहे. तो ओटा जो आहे तो अतिशय मोठा आणि रमणीय आहे. सोबतच बाजूला एक मुखवटा आहे. सांगितलं असं जातं की तो महालक्ष्मी देवीचा मुखवटा आहे. आता या महालक्ष्मीची देखील एक गोष्ट इथल्या या गोंडाच्या किंवा मोठ्या महादेवाच्या संदर्भाने सांगितली जाते. या मोठ्या महादेवाच्या अगदी काही अंतरावर एक टेकडी आहे. असं सांगतात की त्या टेकडीत महालक्ष्मीचा 16 खांबाचा सुवर्ण मंडप असलेला एक राजवाडा आहे. हा त्याच व्यक्तीला दिसेल जी व्यक्ती एका रात्रीत नैवेद्याचा, पूर्णाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून त्या संपूर्ण टेकडीला वेढा घालेल. त्या पूर्णाच्या पोळ्या ज्या आहेत त्या ठेवत ठेवत वेढा घालेल. त्या व्यक्तीला तो तिचा 16 खांबाचा सुवर्ण महल दिसेल असं सांगतात. आता एक लोककथा, वदंता अशी देखील सांगितली जाते की या टेकडीतून दत्त पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमेला साक्षात महालक्ष्मी बाहेर येते. ती गोंडाचा महादेव, कर्पूरेश्वर आणि काशी कवळेश्वर यांची रात्री त्या 3 ठिकाणी जाऊन पूजा करते आणि पुन्हा दिवस उजाडेपर्यंत ती लुप्त होते. तर खरं काय खोटं काय हे माहिती नाही. 2 व्यक्तींना तिने दर्शन दिलं असं देखील सांगितलं जातं. परंतु या चमत्कारावर, या प्रकारच्या गोष्टींवर कुठलाच त्याला जेव्हा पुरावा आणि ऐतिहासिक आधार नसतो तेव्हा फक्त आपण श्रद्धा म्हणून या सगळ्या गोष्टी पाहतो. हे मंदिर जे आहे हे आज एका मुस्लिम धर्मीय व्यक्तीच्या शेतात आहे. म्हणजे कदाचित त्या शेताचे व्यवहार पुढे होत गेले. आज त्याचे मालक जे आहेत ते मुस्लिम धर्मीय व्यक्ती आहेत, परंतु तरीही त्यांनी पातूरकरांच्या या श्रद्धा ठिकाणाला कुठली बाधा पोहोचवली नाही. अनेक लोक श्रावण महिन्यात आणि त्या निमित्तानं, नैमित्तिक कारणानं तिथे येतात, दर्शन घेतात. तिथे महाशिवरात्रीला भंडारा देखील होतो. तिथे लोक भजनं गातात आणि त्यात महाप्रसादात शेताचे मूळ मालक आणि आजूबाजूच्या परिसरातील काही अन्य धर्मीय लोक देखील तिथे महाप्रसादासाठी येतात. तेव्हा हा पातूरचा जो गोंडाचा महादेव आहे किंवा मोठा महादेव आहे हे एक राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक किंवा 2 धर्मातला एक दुवा म्हणून देखील त्याकडे आपल्याला पाहता येईल. मंदिर परिसर काही फार सुशोभित किंवा अलंकृत असा नाही आहे. तिथे कुठलाच प्रकारचा कळस नाही, परंतु एक पिंड आहे, भली मोठी पिंड आहे. त्या पिंडीतून पाणी येतं. याच्या खुणा आजही तिथे आहेत. नंदी आहे आणि आजूबाजूला तितका भाग सोडून सगळ्या प्रकारची शेती जी आहे ती केली जाते. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नदी पात्र ओलांडून जावं लागतं. समोरच गोंडवेस आहे. गोंड राजांबद्दल बोललं गेलं किंवा सांगितलं गेलं आणि ज्या गोंडवेशीबद्दल बोललं गेलं ही ती गोंडवेस आहे. त्यामुळे गोंडाचा महादेव याला म्हणतात. गोंड राजांनी ही स्थापन केलेली मूर्ती असावी म्हणूनही त्याला गोंडाचा महादेव म्हणत असावेत. कारण आजही इथे गोंडभुई नावाचं एक धरण आहे, गोंडवेस आहे, हा गोंडाचा महादेव आहे. ह्या एक प्रकारच्या गोंड सत्तेच्या पातूर मधल्या आज तोंडी खुणाचा आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा पातूर मधील हा गोंडाचा महादेव पाहण्यासाठी आपण नक्की या, इथपर्यंत जा, हा परिसर बघा आणि खूप आल्हाददायक, एक वेगळ्या प्रकारची रमणीयता, शांतता आणि एक वेगळ्या प्रकारचा एक त्या सगळ्या इतिहासाशी आपण तिथे तादात्म्य पावतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि ही इतरांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भेट देत राहा किंवा बघत राहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश.